पहिली 3 षटकं ही कॉमेंट्री बॉक्सकडून, त्यानंतर 2 षटकं त्यानंतरची समोरच्या टोकाकडून. क्रिकेट के लिए एक अच्छा मौसम, सुहाना मौसम, कल तो काफी आज एक अच्छा मौसम क्रिकेट के लिए। हल्की सी धूप निकलती हुई समय, आसमान में हल्के से बादल, लेकिन बारिश के बादल नहीं, ये ठंडी हवा चलती हुई समय, एक अच्छा मौसम क्रिकेट के लिए। कपिल और राहुल प्रशिक बिंदमा स्टार्ट, पंचाचा रेड सिग्नल येतोय. प्रत्येकाचा पहिला चेंडू अष्टमच्या बाहेर, चेंडू एस, पंचांचा इशारा वाईड आहे, अष्टमच्या खूपच बाहेर. एक अवांतर धावणे संघाचे खातं कोलटे, धावसंख्या बिनबाद एक. अतिरिक्त उछाल प्राप्त करण्याचा प्रयत्न, थोडंसं मला वाटते दिशा भटकतोय, अष्टमच्या खूपच बाहेर चेंडू. आणि याला फुटत चेंडू, चेंडू काढतोय, चेंडू जातो तर पाहायचंय, पॉईंट आणि कव्हरच्या क्षेत्रात चेंडूचा पाठला करता एकदा पूर्ण, ते दुसरीदा मिळते का पाहायचंय, चेंडू अडले का पाहायचंय. हो येस, चांगलंच क्षेत्ररक्षण होत आहे. आणि निश्चित आपल्या संघासाठी 2 धावा तर म्हणते, वाचलेले धावसंख्या ती 3. कपिल यांचं ओपन काउंट होतंय 2 धावांनी, संघाची धावसंख्या एकूण 3. हो यावेळी म्हटलं अष्टमच्या बाहेर चेंडू काहीसे हातवारी करतोय, हात पंचांच्याकडे नाही. येस, चांगलासा चेंडू, अटस्विंगर चेंडू पूर्णपणे चकून जातोय. धावसंख्येत भर नाहीये, निर्धाव चेंडू, धावसंख्या आहे कायम 3. या पुढचा चेंडू, चांगलासा चेंडू, चेंडू टॅप करता, चेंडू जात होता मिडॉप आणि कव्हर यांच्यामध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे, पण संधी नाही. या चेंडू सीमापार 4 धावा, चौकार. धावसंख्या एकूण 6, धावसंख्या वाढते एकूण 7 धावा. पॉवर प्लेचे जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक खरं तर फलंदाज फायदा उठायचा असतो ना, त्याचा फायदा बरोबर कपिल उठवत आहे. आणि पुढे सासाबा, छानसा फटका, चेंडू हवेमध्ये पाहायचंय, नो मॅच लँड चेंडू पाहायचंय, पंचांच्या चेंडू सीमापार 6, बॅक टू बॅक चौका, त्यानंतर एक षटकार. धावसंख्या जोराने वाढते, धावसंख्या एकूण ती 13. काय फटकेबाजी करतोय, कुठल्याही प्रकारची संधी मिळत नाहीये. पुढे सरसावत हा छानसा फटका आहे, थोडासा अष्टमच्या बाहेर चेंडू, हॉप वाली घेत चेंडू, सुंदरसा फटका, चेंडू मिडॉप आणि कव्हर यांच्यामधून सीमापार 6 धावा. पॉवर प्लेचा बरोबर फायदा उठवत आहेत. अद्याप मराठे क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे नाखुश आहेत, वारंवार बदल करतायत. लो फुलटा चेंडू पाहायच्या अष्टमच्या बाहेर, एक आमंत्रण होतं त्याचा, त्याला स्वीकार करायचा, पण तो पूर्णपणे चकून जाते चेंडू. एठाच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडूची संख्या होती, धावसंख्या रोखून धरली, धावसंख्या होती 13, बिनबाद 13. आणि यावेळेला अष्टमच्या बाहेर चेंडू, चेंडू सोडून देते, त्याला माहित आहे त्याची चेंडूशी काही कर्तव्य नाहीये, आपल्याला एक धाव धावानंतर मिळते, धावसंख्या वाढते एकूण 14 धावा. कशी महागडी अशी गोलंदाजी. आणि अष्टमच्या बाहेर चेंडू, चेंडू चांगला ट्रॅव्हलचा चेंडू जातो तो मॅडम, आणि कव्हर यांच्यामध्ये पाहिजे क्षेत्ररक्षक आहे का नाही, चेंडू सीमापार 4 धावा. धावसंख्या वाढते ते 18. टक 0 धाव, 18 धावा. वैयक्तिक कपिल हा चांगलासा फॉर्मात आलेला खेळ खेळत, तो 16 धावसंख्येवर खेळतोय.
आणि 2 वाईटच्या धावा, एकूण धावसंख्या ती 18. सामन्याचं दुसरं षटक म्हणतो गोलंदाज ओमकार. आणि राहुल यांना तर आता पाहिजे पहिल्या षटकामध्ये ते आपल्या संधी नव्हती पाहिजे राहुलला, त्यांच्यावरती जबाबदारी आहे. ओहो, यावेळेला आहे चेंडू तर झपकन चेंडू निघून जातोय. अर्शविंगर चेंडू काहीसा चेंडू खाली जातं. अनबॉन्स विकेट आहे या खेळपट्टी. सकाळचं वातावरण थोडंसं वाटतं गोलंदाज सहाय्य करते खेळपट्टी. या खेळपट्टी शॉर्ट पिच चेंडूला खूप धाव मोजायला लागतं, परंतु काहीसा खाली जातं चेंडू यावेळेला पूर्णपणे चकून जातोय. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू पुढे सासावा, छान असा फाटका चेंडू जातो ते किरण पवार स्टँडच्या अगदी वरून चेंडू सीमापार 6 धावा, यूज 6. या षटकाने धावसंख्या वाढते, एकूण 24 धावा. पहिला चांगला चेंडू, त्यानंतर थोडासा मला वाटतं फुलटच लो फुलटच चेंडू पुढे सरसावून छान असा फटका होता. शत्रशंग होता पण त्याच्या अगदी पुढ्यामध्ये चेंडू नाहीये आणि किरण पवार स्टँडच्या अगदी चेंडू वरून जातो तो डिपेंडच्या दिशेने. 6 धावा. राहुल यांचं खातं गोलते षटकाराने. वैयक्तिक 16 धावसंख्येवर खेळतो तो कपिल. चेंडू आलेले, खेळ थांबला होता, चेंडू आलेलं पाहायचे पुन्हा ते खेळ चालू होतोय. आणि हा शॉर्ट पिच चेंडू, पाहायचा चेंडू हवेमध्ये, चेंडू जातो फांडीच्या क्षेत्रात, चेंडूचा पाठलाग करतो, पाहायचा चेंडू अडतोय का पाहायचा आहे. एक चांगल्याशे चेंडू आणि मला वाटते क्षेत्रक्षक यांच्यामध्ये शर्यत चालू होते, पण चेंडू इथे थांबतोय. कमबॅक केलं दुसऱ्या क्षेत्रक्षकाने आणि निश्चित आपल्या संघासाठी एक धमाटे वाजते. धावसंख्या 3 ने पुढे, धावसंख्या कोणती 27. 27 नो लॉस. बिनबाद 27. चांगल्याशी सुरुवात म्हणता येईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. पहिल्या षटकात 18 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पाहायचा चेंडू बॅटला लागले का शरीर लागले पाहायचे. पंचांची काय तो एक धाव त्या दरम्यान कम्प्लीट होते. लेग बाईच्या रूपाने काय होईना. धावा मित्रांनो, धावा कशा आले त्याला महत्व नाहीये. एक एक धाव महत्वाची असते, ते बाईटची असो, लेग बाईटची असो, वाईटची असो, नो बॉल असो. एक दिवशी झटपट क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्वाची असतो मित्रांनो. एका धावने धावसंख्या वाढते ती 28. 28 नो लॉस. याला पुन्हा ती शॉर्ट पिच चेंडू, चांगलासा फटका, पण क्षेत्रक्षक तिथे आहे. कुठ क्लिअर आहे का? 6 आहे काय? अगदी सेमीवर होता, इथे आपल्याला निर्णय काढून येईल. थोडं थांबून राहा.
लाईन टच होतं मला वाटतं आणि षटकार आहे. यहाँ पर दूध का दूध पानी का पानी यहाँ पर स्पष्ट हुआ. धावसंख्या 6 आणि पुढे धावसंख्येत एकूण 34. षटकारचा इशारा. पुन्हा एकदा चेंडू हुकाचा प्रयत्न पाहायचा. पाठीमागे क्षेत्ररक्षक होतं. शॉर्ट फांडले होते क्षेत्ररक्षक. हाफ चान्स होता. चेंडू जातो डीप फॅटमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाठीमागे चेंडू कव्हर करते. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण पाहायचे. तिसरी धाव काढायचा प्रयत्न. दोन तास समाधान. धावसंख्या 36. आणि अशा प्रकारे पुन्हा एक मागण्याशी गोलंदाजी. पुन्हा एक 18 धावा या षटकात देखील निघाले. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 36 धावा. 18च्या सरासरी धावसंख्या चालू आहे. जो मॅन्डेटरी पॉवर प्लेचा जो फायदा कसा उठवायचा आहे तो म्हणते बरोबर उठेल तो राहुल आणि कपिल यांनी. राहुल खेळतो वैयक्तिक 14 धावसंख्येवरती. 17वरती. आणि कपिल खेळतो वैयक्तिक 16 धावसंख्येवरती. दोघे 17 धावा. ओमकार. प्रचित. ओहो आणि पाय सुंदर क्षेत्रक्षण म्हणते. असं वाटलं ती चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये डीप लागत होती. चांगल्याशी वाटते क्षेत्रक्षण म्हणता येईल. निश्चित आपल्या संघासाठी 2 धावा वाजत आहेत. अशा प्रकारे धावसंख्या एकूण ती 38. 38 नो लॉस. 38 धावांची चांगल्याशी भागीदारी. ओपनिंगच्या जोडीची भागीदारी पहा आजच्या दिवसातली. पुढे सरसवत छान फटका. डीप लॉंगनवर मुडापच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे का पाहायचंय. क्षेत्ररक्षण केले ते आम्हाला चेंडू दिसत नाही. त्यामुळे 2 धावा तिथे कन्वर्ट होते. धावसंख्या वाढते 39. दोन्ही आक्रमक असे फलंदाज. हो यावेळी ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. पंचांच्याकडे एक जोरदार अपील आहे. पंच अगदी तटस्थ उभे आहेत. कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया नाहीये. आणि एक चांगलासा चेंडू निर्धाव चेंडू म्हणता येईल. धावसंख्या रोखून धरली. धावसंख्या 40 धावा. बिनबाद 40. 14 नो लॉस. हो पाहायचं आहे. पुन्हा एकदा पंचांच्याकडे जोरदार अपील आहे. ऑन साईडला पुन्हा ते खेळायचा प्रयत्न होता. पंच दाखवतात. काय गोलंदाजी करतोय. लागोपाठ मराठे परीक्षा घेतोय. लेफ्टमध्ये थोडासा चेंडू आतमध्ये आणतोय. फलंदाजाला खेळण्याचा प्रयत्न होतोय ऑन साईडला. 2 चेंडू बीट करतायत. हा वेळ फुलटा चेंडू ऑन साईडला चांगला फाटका. चेंडू जातो तर डीप स्पॅलिक आणि मिटक्यांच्या क्षेत्राच्या तिथे आहे. एकदा पूर्ण होते. दुसरीदा मिळते का पाहायचंय. जोपर्यंत चेंडू येतोय तोपर्यंत 2 धाव कंप्लीट होणार. धावसंख्या 2 पुढे. धावसंख्या 42. 42 नो लॉस. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. फटक्यामध्ये जोर नाही. अशा प्रकारे काय चांगल्याशी गोलंदाजी म्हणता येईल. या षटकामध्ये केवळ 6 धावा. 2 षटकामध्ये 36 धावा. त्यानंतर म्हणतंय या षटकात केवळ 6 धावा. 1 षटक 0 निर्धाव. 6 धावणे 0 बळी. एकूण धावसंख्या 42. त्यामध्ये कपिल खेळतोय मला वाटतं एकूण 23 धावसंख्येवर खेळतोय. सुंदर अशी वाटते. ज्याला आपण ओपनिंगची जोडीची जी भागीदारी कशी करायची हे म्हणते दोघांनी तिथे दाखवून दिलेलं आहे. दरम्यान ड्रिंक्स टॉळी मैदानामध्ये घेऊन जायचं आहे. आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत संधी देऊया डीजे मास्टर यांना.
होते थोडंसं मला वाटतंय क्षेत्ररक्षण थोडीशी ढिलाई दाखवली. क्षेत्ररक्षक मागे त्यांना वाटलं की चेंडू बॉलर आपल्या हातामध्ये घेईल, तर थोडंसं बॉलर देखील थोडा शिथिल झालेला आहे आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी. एक धाव चौटी म्हणता येईल. धावसंख्या वाढते, एकूण एकने पुढे जाते. 45-45. आणि फुलटा चेंडू पुढे सरसावा, छान असा स्वीप, पॅडल स्वीप म्हणता येईल. चेंडू चेंडू हवेमध्ये पाहायचंय. क्षेत्ररक्षक तिथे होता पण संधी नाहीये. चेंडू सीमा पार 6 धावा. यूज 6. या षटकाराने धावसंख्या पाहता पाहता 50 पार, की धावसंख्या 51. थोडंसं म्हणतं पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, पण तो पुढे सरसावत छान असा फटका आहे. कुठल्या प्रकारची संधी नाहीये. क्षेत्ररक्षक होता पण तो त्यांच्या अवक्या बाहेर. चेंडू सीमापार 6 धावा. पुन्हा शॉर्ट पे चेंडू, यावेळेला चेंडू हवेमध्ये पाहायचे. क्षेत्ररक्षक आहे पण तो नाहीये, केवळ चेंडू आणायचं काम करायचे. चेंडू डीप लांबच्या दिशेने चेंडू सीमा पहार. चेंडू केवळ आणायचं काम करायचे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धाव संख्या 57, 57. तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं लगाम घातलेलं होतं. 2 षटकामध्ये मला वाटतं 36 होता. तिसऱ्या षटकामध्ये केवळ 6 धावा. पण ते चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा फटकेबाजी. 35 धावसंख्या खेळतो तो कपिल. कपिल म्हटलं म्हणजे आपल्याला आठवत असेल की आमच्या काळातले कपिल देव. अष्टपैलुसे भारताचे अष्टपैलुसे खेळाडू कपिल देव. अष्टपैलुस आक्रमक फटकेबाज खेळाडू आणि आक्रमक गोलंदाज होता. 1983चा वर्ल्ड कपचा जो जिंकला त्यामध्ये कपिल देव यांचा सिंहाचा ओटा होता. आणि याला पुढे छानसा फटका पाहायचा. चेंडू जातो तो क्षेत्रस्थिती आहे एकदा पुन्हा ते दुसरं मिळते का पाहायचे. दोघांच्या मध्ये चांगलासा तालमेल आणि 2 धाव कंप्लीट होणार. धावसंख्या वाढते एकूण 59, 59 ते नो लॉस. पहिल्या सामन्यात देखील आपण कोराळे संघाची फटकेबाजी पाहिली. 65 धावा उभारल्या होत्या. वाटतं त्याच्यापेक्षा आता जो जो मोठी धावसंख्या होण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि यावेळेला पुण्याचा चेंडू जातोय तो लँडमध्ये क्षेत्रस्थिती आहे. आणि धावसंख्या येते एकूण 60 धावा. बिनबाद 60 धावांची एक चांगली अशी मॅरेथॉन अशी भागीदारी म्हणता येईल. हो चेंडू अष्टमच्या बाहेर लेग साईडला चेंडू हुक करतो. चेंडू जातो फायनली आणि बॉलटे स्पेलिंगच्या चेंडूची सीमा पार. चेंडू 4 धावा. कुठल्या म्हणजे संधी नाहीये. खूपच खराब असा चेंडू अष्टमच्या बाहेर. आणि चेंडू ग्लाइड करताय. फ्लाइंग लीगचा क्षेत्ररक्षक होता त्यांच्या अवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार 4 धावा. धावसंख्या वाढते 64. तरीच रिपोर्टिंग करायची आहे. शेवटचा चेंडू. फुल टॉस चेंडू पुढे सरसावत. कुठल्या प्रकारचे मला वाटते दयामाई दाखवत नाहीये गोलंदाजाला. आणि चेंडू सीमा पार 6 धावा. डिस्पेलिंगच्या क्षेत्राच्या अगदी डोक्यावरून चेंडू सीमा पार. आणि धाव संख्या पाहता पाहता जाते ती 70. आणि पुन्हा एकदा तसाच फटका पुढे सरसाबा छान असा फटका. चेंडू जातो मेडिकल क्षेत्राच्या तिथे आहेत. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक चांगलीशी फटकेबाजी. सुंदर अशी गोलंदाजी. पण तो पुढे सरसावत छान अशी फटकेबाजी होती. त्यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू हवेमध्ये होता. थोडंसं मला वाटतंय आम्हाला चेंडू दिसत नसावा. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये येऊन पुढ्यामध्ये पडलेला होता. आणि अशा प्रकारे काही चांगली अशी खेळी तंबूत परततोय.
कपिल खरं तर छोटासा खेळाडू आहे. 44 धावा आपल्या संघासाठी. छोटा पॅकेज लेकिन बडा धमाका. असं वाटत नाही त्यांच्यामध्ये DST वरून, पण तू मित्रांनो पहा किती काय टायमिंग फटकेबाजी करतो अगदी. कपिल यांचं स्वागत करूया. कपिल out. प्रथमेश यांच्यावर खूप मोठी जबाबदारी, पण आता आपल्या संघाने तर चांगलीशी कामगिरी केलेली आहे. अरे रे, गोलंदाज अगदी खूपच स्वैर असा मारा. अगदी यष्टीरक्षक अगदी डोक्यावरून चेंडू जातोय आणि नो नो बॉल. सेवन्टी वन फ्री हिट. पुढे सरसावा छान असा फटका. चेंडू साइड स्किमच्या डोक्यावरून चेंडू डीप अंगणावरती. संधी नाहीये. चेंडू सीमापार 6 धावा. पाठलाग करायचा आहे. अद्याप 3 चेंडू शिल्लक आहे षटकातले. हो. याला थोडंसं म्हटलं लाईन पेस मध्ये थोडंसं परिवर्तन, थोडासा लो चेंडू होता. बॅट्समनला वाटत चेंडू झपकन येतो, तसं झाले. एक लेट स्विंगर पूर्णपणे बीट करून जातोय. धावसंख्या 77. अष्टमच्या बाहेर चेंडू अगदी मित्रांनो एक आनंद साजरा करत त्यांना वाटलं की सोपा असा झेल आणि ऍक्शन मध्ये ना त्या उडवायचा प्रयत्न होता. 2 धावा उगाच वाढतात धावा, खरं तर अगदी पुढेच पडले चेंडू. पण आनंद साजरा करण्याच्या प्रयत्नात चेंडू त्यांच्या हातून सुटला आणि तो थ्रो देखील वाईट होता आणि त्यावेळी 2 धावा. धावसंख्या ते 79. 79 लॉस ऑफ 1 विकेट्स. फुल टॉस चेंडू त्याचा आणि नो बॉल पंचा. बीमर चेंडू आहे हा. बॉलर चेंज. एटी वन. स्कोर समय 81. 81. स्पर्धेचा नियम आहे, आपण लागोपाठ 2 चेंडू बिमल टाकले अगदी, त्यामुळे गोलंदाजाला इथे आपल्याला बदलावं लागणार आहे. समाधान आणि समाधानाची सुरुवात देखील समाधान नाहीये. अगदी स्वेर असा मारा वाईटच्या रूपाने एक अवंतर धाव. धावसंख्या 82. अद्याप फ्री हिट आहे. मोठ्याशी धावसंख्या आजच्या दिवसातली. ओहो, पुढे सरसावत खराब असा चेंडू आहे. चेंडूला अगदी भिरकावून दिलेले, कुठल्याच संधी नाही. चेंडू जातो डीप मिडकोट आणि स्वेलिंग यांच्या मधून 6 धावा. यूज 6 आणि
कपिल, त्यानंतर राहुल आणि त्यानंतर आलेला मला वाटते प्रतीश यांचा देखील वनडाऊन आले फलंदाज, त्याने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. 9 धावा आपल्या वैयक्तिक 4 चेंडूमध्ये. शेवटचे षटक फार मागणे, दोन गोलंदाजी टाकलेले षटक होते, कारण 2 चेंडू लागोपाठ भीमर टाकल्यामुळे त्यांना बदलण्यात आलं आणि त्याचा फटका हा मला वाटते बसलेला आपल्या संघाला. हम्म, 89 रन्स. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण जो करण्याचा जो पवित्र घेतला तो थोडासा अंगलट आलेला आहे मला वाटते गोलंदाजांनी. सुमार अशी कामगिरी. सचिनजी गोरले कॉमेंट्री बसशी संपर्क साधा. आणि पाहायचे सामना काही काही चमत्कार होतोय का. खूपच अवघड असं आव्हान आहे, पण तो मित्रांनो जरी आपण प्रयत्न करा. जर आपण त्यांनी 88 धावा केल्या, आपण जर 71 धावा केल्या, पण प्रयत्न करा मित्रांनो. प्रयत्न करून हारलं तर काही दुःख वाटत नाहीये. पाहिजे कानोल संघ देखील आपण त्यांचा खेळ पाहिलेला आहे. जैसा मॅच आरंभ होगा, आपण कुठेही जायचं नाहीये. ऐकत रहा दीपकजी बेड यांचा आवाज. या दुसरा डाव सुरू होतो. ऐकूयात लिजेंड कॉमेंटेटर रामदास शिंदे सरांचा आवाज. थँक्यू. चला तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पाहूया याची देही याची डोळा हा आनंदाचा सोहळा. रायझिंग स्टार रावगाव आयोजित रावगावकर चषक 2026. रणांचा थरार, तुंबळ युद्ध, विजयाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा झेंडा मिरवणारा, छत्रपती संभाजीनगरच्या माथ्यावर डौलाने भगवा फडकवणारा एकमेव आखाडा अर्थात रायझिंग स्टार रावगाव आयोजित रावगावकर चषक 2026. पहिला चेंडू होता, हा प्रकार चेंडू होता, उडवण्याचा प्रयत्न केला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू होता. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. राजकुमार यांचं एक वाक्य गाण्यातले बोल आठवले, तू भी कुछ कम नहीं हम भी कुछ कम नहीं. एक गाण्याचे एक बोल होते. आणि 89 धावांचं लक्ष आहे, 89 धावांचं लक्ष आहे. कपिल ऑन बॉलिंग मार्क. यावेळेस मात्र गुडलाईनचा चेंडू होता, समजला नाही. निर्धाव चेंडूची ते सांगता होते. दोन्ही तुल्यबळ असे संघ आहेत. कानूर संघ अगदी नावाजलेला संघ आहे, तसेच लहुजी गायकर सर यांचा संघ सुद्धा अतिशय नावाजलेला आहे. कपिल ऑन बॉलिंग मार्क, समाधान ऑन बॅटिंग मार्क. पुन्हा हा प्रकार चेंडू होता,
हलकासं इथं उसळी घेतलेला आहे. फ्रंट फुटवर आले, डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला, यश काय आलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता. अशा प्रकारे कानोड इज ऑफ द मार्क विथ 2 रन्स. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं कपिल यांच्याद्वारे. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. समाधान के बैट की गर्जन. रन मिलेंगे जरूर जरूर. आधा दर्जन. षटकार. सिद्धार्थ स्पोर्ट देवपे आणि जय बजरंग कोलटन. चला टॉस साठी हे षटक संपल्या आपण यायचं आहे. आल्याच्या नंतर आम्हाला थोडं रिपोर्टिंग करायचं आहे. आम्ही आलो आहोत म्हणून. चला सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे आणि जय बजरंग. आणि आता मात्र कपिल यांना विचार करावा लागेल. कपिल नेमकं आपण इथे काय करण्यासाठी आलेलो आहोत. थोडंसं चिंतन करावं लागेल. एक संतांचं वाक्य आहे, जहां में उसने बड़ी बात कर ली, जिसने अपने आप से मुलाकात कर ली. पुढील चेंडू यावेळेस मात्र थर्ड मॅनच्या दिले. शॉर्ट थर्ड मॅनला इथं फील्ड होता. दरम्यान रनआउटचा धोका होता, परंतु कोणते सेफ आपल्या क्रीज मध्ये. विश्वास आणि सॅम अर्थात समाधान. अशा प्रकारे पहिल्या षटकाची ते संगत होते. लास्ट वॉर्निंग जय बजरंग कोलटन आणि देवपे संघ. बघा शेवटची वॉर्निंग आहे. कोलटनचा प्रतिनिधी आलेला आहे. देवपे संघ सिद्धार्थ स्पोर्ट्स आपण नावाजलेले संघात माहीत आहे, परंतु शिस्तीचं पालन करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. सिद्धार्थ स्पोर्ट्स आलेले आहेत बघा. अतिशय नावाजलेला संघ आहे देवपे संघ सुद्धा. टॉस उडवला जातोय देवपे आणि वैयक्तिक. देवपे संघ ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट अँड इन्व्हाइट कोलटन संघ टीम फॉर फिल्डिंग. चला तर जाऊया मैदानाच्या दिशेने. प्रथमेश नावाचा गोलंदाज येतोय. पहिल्या षटकांती कानोड संघाची धावसंख्या होते 13 रन. बघूया कोण कोणाचे 3-13 वाजवतोय. यावेळेस मात्र शफल झाले. खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4 चौकार. पुन्हा एकदा हा प्रकार चेंडू. चिंडा स्क्वेअर कट केलेला चेंडू. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन चिरत बेदत गवताला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमा रेषे पार. धाव मिळते 4. प्रथमेश विचार करावा लागेल. व्हॉट अ कमबॅक. सुंदर असं पुनरागमन करत असताना प्रथमेश नावाचा हा उमदा गोलंदाज. गेली 12 वर्षापासून प्रथमेश यांना मी ओळखतोय. साजय संघासाठी प्रतिनिधित्व करत असताना उत्कृष्ट कामगिरीचा एक अनोखा नमुना अर्थात प्रथमेश. पुन्हा एकदा फ्लिपर लेनचा चेंडू होता. बॉल काय समजला नाही आणि
इथे होत आहे विकेटचं पतन. पहिला हादरा बसतोय, पहिल्या विकेटचं पतन. पहिली लागली ती पणोती, पहिली अवदसा नाद नष्टर पणोती विघ्न अपशकून लचन लटंबर. पहिलं लपड, पहिलं जंगाट, पहिला सुंदर असा समाधान नावाचा मुखडा दूर. आणि अशा प्रकारे एक मोठा मासा गळायला लागतो. वैयक्तिक वैयक्तिक 21 धावा करून टाळ्या झाल्या पाहिजेत या समाधानसाठी. आता नवं एक नवीन वादळ येत आहे, बंटी नावाचं वादळ. आणि प्रथमेश यांना थोडंसं आपल्याला आवरावं लागेल. बघूया, बंटी संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी करतायत. एक अनोखा स्कूप शॉट खेळतायत ते बंटी. आणि यावेळेस मात्र बंटीनं काही यश आलं नाही, कारण ते स्कूप शॉटसाठीच फार प्रसिद्ध आहेत. जसे मुरबाड क्रिकेट संघटनेचे एक सचिन नावाचे जे पोलीस आहेत ते स्कूप शॉटला, किंवा पीटरसनचा एक फटका आहे तो सुद्धा हे चांगल्या रीतीने खेळतात. स्विच इट. यावेळेस मात्र बॉल मात्र इथे पायांवर आदळला आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारचं धाव नाही. आणि या षटकांती केवळ 8 धावा दिले प्रथमेश यांनी. अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी प्रथमेश यांच्या माध्यमातून. एक विकेट सुद्धा घेतलेली आहे. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन प्रथमेश यांच्याद्वारे. बघा, रावगावकर संघाचं हे पहिलंच वर्ष आहे, परंतु कोणी म्हणणार नाही उत्कृष्ट आयोजन नियोजन असं ही स्पर्धा राबवली जात आहे. ग्राउंड सुद्धा दिनेश भाई इंदुराव क्रीडा संकुल नावेस असणे, ज्यायोगे अनेक क्रीडापटू तयार होत ही भगवंता चरणी प्रार्थना आहे. पुन्हा एकदा कपिल नावाचा, कपिल देव ज्यांचं नाव होतं कपिल देव निकंज, आणि त्या नावाचे हे कपिल नावाचे खेळाडू 1984 मध्ये मी जेव्हा 83 मध्ये पहिला वर्ल्ड कप पाहिला, आणि त्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देव निकंज नावाच्या फलंदाजाने 175 अनबिटन रन केल्या होत्या. तसेच आपल्या फॉलो थ्रूवर 20 मीटर लांब जात रिचर्डचा कॅच घेतला होता आणि मॅच फिरवली होती. हाफ ट्रॅकचा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये आहे. बघूया किती धावा मिळतात. एक धावा घेण्या, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, हा ना करता करता तू मागे करता. बंटी मात्र क्रीजमध्ये, पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचत असताना कोणत्याही प्रकारचा धोका, विश्वास मात्र, याला म्हणतात कॉलिंग सिस्टीम. ना बोले तो ना, एकदा नाही म्हटलं तर नाही. बंटी यांना माघारे फिरावं लागलं. पुढील चेंडू कपिल यांचा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, झेल होतोय का? इथे मात्र बंटी नावाचा एक मोठा मासा गळाला लागतोय. अगदी स्वस्त्यामध्ये गळायला लागलेला आहे. बंटी हरकत नाही, नेक्स्ट टाइम बेटर लक. पॅव्हिलियन मध्ये परतत असताना आता जात आहेत नवीन फलंदाज. फ्लिपर लेनचा चेंडू होता. यावेळेस मात्र काही बॉल समजला नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या होते 22. लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा शफल झालंय, चेंडू भिरकावून दिलाय सीमा रे शापार, षटकार, 6 धावा, 6. समालोचन चालू असताना कृपया तुम्ही चौकार षटकार जात असेल तर साऊंड बॉक्सच्या समोरून जाऊ नका. मे बी डेंजरस फॉर युअर हिअर. यावेळेस मात्र पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस मात्र असफल झाले.
प्रत्येक वेळेस गोलंदाज काही तुम्हाला चान्स देणार नाही. प्रत्येक वेळेस नक्कीच तुम्हाला नवी रणनीती अवलंबावा लागेल. आणि यावेळेस मात्र सक्सेस झाले कपिल. राऊंड द विकेट मारा करतायत. यावेळेस फ्रंट फुटवर आले, डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला, यश काय आलं नाही. कपिल अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत असताना आणि आपल्या फॉलो थ्रूवर तेवढेच सजग असताना अशा प्रकारे तिसऱ्या षटकाचा होतो इथे अंत. तिसऱ्या षटकांती कानोल संघ 28 फॉर 2 विकेट. आणि चला हा मित्रांनो, एक काम करायचं आहे, अगोदरच पाण्याची ड्रिंक्ससाठी आपण तयार राहायचं आहे. फर्स्ट एड असेल त्यासाठी सुद्धा आपण स्वयंसेवक असतील नेहमी तयार राहायचं आहे. करण बघा आता, विश्वास तुमच्यासाठी 12 चेंडू 61 धावा 61 रन नीड इन जस्ट 12 बॉल 5 रन्स पर बॉल. रवींद्र पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. हा ट्रॅकचा चेंडू होता, चेंडू बेरकावून देण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन. आणि इथे मात्र होतोय एक मोठा मासा गळायला लागतोय. इथे होतं विकेटचं पतन. विश्वास नावाचा मोठा मासा इथे मात्र गळायला लागतोय. विश्वास इथे मात्र पॅव्हिलियन मध्ये परतत असताना त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा हप्त्याचा चेंडू होता, चेंडू भिरकवायचा होता. इथे स्क्वेअर लेगच्या दिशेने यश काय आलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सुंदर गोलंदाजी करतायत रवींद्र. ओमकार ऑन बॅटिंग मार्क. यावेळेस पुन्हा एकदा सेम बॉल, विकेटचं होत इथे पतन. हा द्रा क्रमांक 4 कानूर संघाला. मोर रवींद्र आहेत आणि त्यांचा बेंचर होता 10वी 12वीला. एका बेंचवर बसलेले बॅटर त्यांचा क्लासमेट आहे. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होतोय. आणि इथे मात्र बघा, दोन्ही एक खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय. अंपायर्स कॉल, we can't see what is there. Out. Yes, it is. आणि बघा, हे संग्राम आहे, हे सुद्धा युद्ध आहे. आणि या युद्धामध्ये क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. त्यामुळे सेटलमेंट इथं तुम्ही कितीही जिवलग मित्र असले तरी पण क्रिकेटच्या मैदानावर ही सेटलमेंट चालू शकत नाही. मित्रांना जपा, कारण दुःख अडवायला वणव्या उंबरासारखा आणि मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. परंतु क्रिकेटच्या मैदानावर बाकी तुम्हाला गारव्यासारखा भासणार नाही. रवींद्रनं त्याचं एक उत्कृष्ट असं उदाहरण दाखवून दिलेलं आहे.
यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. बघूया झेल होतोय का. तिथं प्रथमेश नावाचा एक आणि इथे मात्र रवींद्रसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हॅट्रिक घेतलेला आहे रवींद्र यांनी आणि या टुर्नामेंटची दुसरी हॅट्रिक आहे. कालच्या दिवसात कमलेश नावाचा गोलंदाजाने एकही धाव खर्ची न करता 4 विकेट घेतलेले आहेत रवींद्र. अगदी स्पेस नाही परंतु अटॅक आहे त्यांच्याकडे आणि अचूकतेला या जीवनामध्ये फार महत्व आहे. तुमच्या जीवनात अचूकता असेल, सजगता असेल, सावधानता असेल, सतर्कता असेल तर तुमचं जीवन नक्कीच यशस्वी होईल. आणि स्वभावाने शांत आहे, चित्त शांत असेल तर यश नक्कीच तुमचं आहे. व्हॉट अ बॉल. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा अशा प्रकारे ओव्हरची होते ते सांगता. सॉरी सर. आणि रवींद्र यांचं एक उत्कृष्ट असं षटक पाहायला मिळालं. निर्धाव षटक, विकेट घेतलेले आहेत 4. सुंदर रवींद्रसाठी पुन्हा एकदा प्रेक्षक मित्रांनो टाळ्या वाजवा. चांगल्या खेळासाठी आपण टाळ्या वाजवायच्या आहेत. अगदी कोणत्याही प्रकारचा त्यांचा असा डौलदारपणा नव्हता त्यांच्या गोलंदाजीमध्ये की फार मोठा स्पेल आहे, स्टार्ट जास्त आहे, परंतु अचूकता होती, टप्पा अचूक टाकत होते आणि त्यामुळे त्यांना हे यश मिळालं. त्यात शांत धीर गंभीर मुद्रा, धीर तो गंभीर असं म्हटलं जात आहे. श्रद्धा आणि सबुरी हे साईबाबांचं ब्रीद होतं. यावेळेस मात्र लहू गायकर बॉलिंग मार्कवर. 6 चेंडू आणि 61 धावा. प्रति बॉल 10 धावांचं आव्हान. पुलल्यांचा चेंडू होता. चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातो इथे मात्र डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील त्या 6 षटकार. केविन पीटरसनचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. डॉट. यावेळेस यश काय आलं नाही आणि या फटक्याचे उद्गातेच केविन पीटरसन, इंग्लंडचे माजी कर्णधार. यावेळेस मात्र पुन्हा स्लॉक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू काव कॉर्नर रिजन मध्ये जाऊन धडकतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार 6. आणि एक सुंदर निर्धाव चेंडू तिथे सांगत होते. अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा खेळ चालू आहे. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. आणि त्याला कारण एकच आहे. पर्व पहिलं रायझिंग स्टार रावगाव अजित रावगावकर चषक 2026 शफल झाले. खेळण्याचा प्रयत्न. जेवढं शफल व्हाल तेवढी परिभाषा अंपायरची बदलणार आहे वाईट बॉलची. आणि अशा रीतीने इथे मात्र स्वतःहून आपलं विकेट इथे सोडून देत असताना सुशांत इथे जात आहेत. जर्सी नंबर 45 सुशांत. आणि बघूया आता प्रशिक मात्र इथे रिटर्न होत असताना पॅव्हिलियन मध्ये डगआउट मध्ये परतत असताना. यावेळेस मात्र हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या जवळ येतोय. इथे मात्र रावगाव कानूर संघ जरी परास्त होत असला तरी दोन्ही संघाचं इथं कौतुक केलं जातंय. विजय संघाचा अभिनंदन आणि परास्त संघाला नेक्स्ट टाइम बेटा बेटर लक. मी इथे थांबतोय. आपण आवाज ऐकाल लेजेंडरी कॉमेंट्रेटर ऑफ मुरबाड, फर्स्ट कॉमेंट्रेटर ऑफ मुरबाड तालुका मणिजी किरपन सर. या सर किरपन सर. या सामन्याचा जसं मॅन ऑफ द मॅच
अवॉर्ड दिला जाईल तेव्हा आपण आवाज ऐकाल. दुसऱ्या सत्रामध्ये जे नवीन मॅच सुरू होईल तेव्हा ग्रेट कॉमेंट्रेटर ऑफ ठाणे जिल्हा, ठाणे, रत्नागिरी, कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा दीपवीर बिराडे सर यांचा आवाज ऐकाल. दीपवीर बिराडे सर, आपणास विनंती असेल मॅन ऑफ द मॅच सांगा. आणि या सामन्याचा मानकरी असेल चव्वेचाळीस धावा करणारा आणि 1 विकेट हासिल करणारा कपिल ठरतोय साजय संघाचा वन मॅन आर्मी प्लेअर ऑफ द मॅच कपिल. कपिल आपण यायचंय, आपला पुरस्कार इथे स्वीकार करायचा आहे. चला या दीपवीर बिराडे सर, मी सध्या रजा घेतोय.